हे बदलायची गरज नाही. दुसरी गोष्ट की त्या संविधानाचा मी लाभार्थी नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्याचे सगळे जर संविधान दिलं असेल तर ते लाभार्थी आणि ते लाभार्थी असताना संविधान बदललं जाणार आहे. अशा पद्धतीचा जो काँग्रेस शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गट किंवा अन्य जो अपप्रचार करत आहे तो खोडसाळ आहे, भ्रम निर्माण करणारा आहे, बिनबुडाचा आहे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना आणि त्याच्यामध्ये प्राप्त झालेली सुरक्षितता, तर ती सुरक्षितता असुरक्षिततेमध्ये निर्माण करायची, भ्रम पैदा करायचा आणि लोकांची मानसिकता भयभीत करायची, अशा पद्धतीचा कुटील डाव या देशामध्ये सुरू झालेला आहे. नरेंद्र मोदींच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देश शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार करू लागलेला आहे. शेवटचा माणूस, शेवटच्या पद्धतीला शेवटचा माणूस त्याचा धर्म पंथ याचा विचार न करता सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या नीतीप्रमाणे 10 वर्षामध्ये प्रचंड असा विकास सुरू झालेला आहे. त्या विकासाला ते सामोरे जाऊ शकत नाही काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष, आणि म्हणून संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे अशा पद्धतीची हाकाटी देऊन लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्यापासून देशातील तमाम नागरिकांनी सावध राहावं. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना निर्माण करताना काळानुसार, आवश्यकतेनुसार या राज्यघटनेमध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येईल असं प्रावधान केलेलं आहे. आणि या प्रावधानानुसार आतापर्यंत 102-103 या दुरुस्त्या राज्यघटनेमध्ये करण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये जे संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचा खोडसाळ प्रचार करत आहे, भ्रम निर्माण करत आहे, त्या काँग्रेसने इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये 42वी घटना दुरुस्ती केली आणि या देशावर आणीबाणी काढली. त्या 1942च्या घटना दुरुस्तीमध्ये नागरिकांचे मौलिक अधिकार, वृत्तपत्र स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्यावर लढा दिली आणि 43व्या राज्यघटनेच्या दुरुस्तीमध्ये त्यांनी धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे 2 शब्द हे अंमलामध्ये ॲड केले आहेत.